या दोघांना भेटल्यावर मला तर नेहमीच छान वाटतं आणि आत्ता गार पण वाटतंय आणि महाबळेश्वरमध्ये मी यांना भेटली त्यामुळे जास्त भारी वाटतंय. पृथ्वी आणि शिवाली दोघं आपल्या सोबत आहेत. सो हाय, कसं वाटतंय महाबळेश्वरला येऊन? मजा मजा. खूप छान वाटतंय आणि मी पहिल्यांदा आले महाबळेश्वरला. हे आले नाही, कधीच नाही आले. आणि मी काल आले इथे आणि आम्ही आज सकाळी दुपारी एक फेरफटका मारलेला आहे महाबळेश्वरला, मी आणि चेतुताईने. वा, क्या बात आहे. म्हणजे एकदमच फर्स्ट रिॲक्शन. हो. आणि असं मुंबईच्या कडक उन्हाळ्यात इथे आल्यावर कसं वाटलं? खूप छान. म्हणजे आम्ही रात्री 2:30-3 वाजता पोहोचलो. तर मुंबईत थंडीत सुद्धा इतकी थंडी नसते, तेवढी उन्हाळ्यात इथे असं कुडकुडायला झाला मला. इतका वारा, गारगार गारगार, इतकं कमाल वाटत होतं. म्हणजे 5 वाजल्यापासून जे थंड वारे सुटले तिथे, बापरे, हे कधीच एक्सपिरियन्स करायला नाही मिळणार मुंबईत असं. आणि मी पहिल्यांदाच आले तर उन्हाळ्यात आल्यामुळे अजून हा छानच वाटत. म्हणजे हे वाईबच वेगळे उन्हाळ्यात, हे सगळं किती वेगळं आहे बघ. म्हणजे युजली ना हा, आणि आपण युजली असं बघतो की महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या प्रांतातल्या लोकांना कोकणाची ओढ असते की निसर्गरम्य ठिकाण, आणि कोकणातल्याच एका व्यक्तीला आज पश्चिम महाराष्ट्राचा आकर्षित करतोय, हे चांगलंच आहे. पण मला असं वाटतं की कुठलंही शहर असो, कुठलंही गाव असो, ते कमालच असतं त्या पद्धतीने, आणि प्रत्येक गावाची वेगवेगळी वाईब असते, त्याचे एक एस्थेटिक्स असतात, असं म्हणायला हरकत नाही. तुला कसं वाटतंय महाबळेश्वरला? मला फारच भारी वाटतं, कारण मी मूळचा साताऱ्याचा असल्यामुळे, कराडचा असल्यामुळे माझं येणं जाणंच ह्या रस्त्यांवर नाही. आम्ही इथेच येत जात असतो, किंवा फॅमिली पिकनिक असेल, किंवा मित्रांना पण टाइमपास करायचा असेल, काहीतरी कुठेतरी फिरायला जाऊ, तर मग लोणावळा, आणि लोणावळ्याच्या पुढे मग कधी कधी महाबळेश्वर असं होतच. त्यामुळे इथे वेगवेगळे रिसॉर्ट्स आहेत जिथे आम्ही व्हिजिट केलेलं आहे, वेगवेगळे स्पॉट्स आहेत जिथे आम्ही बरेच फोटो काढत असतो. त्यामुळे ऑफकोर्स महाबळेश्वर येऊन नेहमीच चांगलं वाटतं. आणि आल्या काय स्ट्रॉबेरी खाल्लं, काय खाल्लं, प्रयत्न केला पण मला नाही मिळाली. पण मी मगाशी जसं म्हटलं तसंच की इथे काही कुठलंही आरबट सरबट जरी काही खाल्लं तरी भारी लागतं, कारण जागेतच काहीतरी गंमत आहे. मी स्ट्रॉबेरी नाही खाल्ली, मी खाणार ना लवकर. हा, पण मला फारशी नाही अशी आवडत, पण मी इथे चिक्की घेतली. आणि इथे ना एक फूड फेस्टिवल पण चालू आहे, त्यामुळे तिथे त्याचाही नक्की. आणि मला आता सांगा की आपण इथे जमलोय ते म्हणजे महापर्यटन उत्सवासाठी. एकंदरच इतका सुंदर उत्सव चालू आहे, आम्हीही काही दिवस इकडे आहोत. तर तुम्हाला कसं वाटला, हा उत्सव कसा वाटतो? खूप खूप भारी. कारण हा जो उत्सव जिथे आयोजित केलेला आहे, ती जी जागा आहे, तिथून अगदीच 10 मिनिटावर हॉटेलमध्ये आम्ही थांबलेलो होते का, आणि आम्ही तिथेच फिरायला आलो दुपारी दोघी, चालत आलो. आणि हे सगळं काय म्हणतात, डोंगराळ आहे, म्हणजे चढण आहे, उतरण आहे. तर आम्हाला एवढंसाही थकवा नाही जाणवला इथे फिरताना. आम्ही चढत होतो, एवढं उंच होतं, उंचवटे आहेत सगळे, पण त्याच्यात एवढंसही असं वाटलं ना दमलं असं काहीच नाही, की दुपारचे 2-2:30 वाजता फिरतोय आणि ऊन लागतंय, नको चल हॉटेलवर जाऊया. नाही, इथे यायचं होतं म्हणून आम्ही पटापट गाडी आली म्हणून गेलो, नाहीतर आम्ही खूप फिरलो इथे. इतकं सुंदर निसर्ग आणि सुंदर वेदर. ऍब्सोल्युटली. मला आणि इतकं कमाल आयोजित केलेलं आहे हे सगळं, कारण इतकं सिस्टमॅटिक. आणि सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट मला या सोहळ्याची, जी की इतकी स्वच्छता आहे इथे. कारण जिथे फार गर्दी असते, जिथे असे उत्सव साजरे केले जातात, कार्यक्रम होतात, तेव्हा फार म्हणजे खूप कचरा असतो, पाण्याच्या बाटल्या असतात. पण मी सकाळपासून इथे फिरते, मला एकही कचरा, कारण जिथे कचरा असेल तिथे लगेच तो साफ केला जातोय, टाकला जातोय कचऱ्यांच्या डब्यात. सो मी ह्या पद्धतीची आहे की मला स्वच्छता, क्लीनलीनेस खूप आवडतं, आणि मी हे खूप ऑब्झर्व केलं आणि मला इतकं छान वाटलं ह्या सोहळ्याचं. मला त्यातलं हे वाटलं, पर्यटन विकास महामंडळाने अतिशय सुंदर काम केलेलं आहे. तू काय सांगशील? आता तुम्ही जे म्हणताय तेच की महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाने जे काम, आता हा जो उपक्रम राबवलाय, आपण असं नेहमी म्हणतो ना की एखादा उपक्रम स्तुत्य उपक्रम आहे, हा खरंच स्तुत्य उपक्रम आहेच, पण त्याचबरोबर आपण त्याचा आस्वाद घ्यायला हवा असा उपक्रम आहे. काय ना, पर्यटन आपल्याला वाटत असतं की चला ना वीकेंडला कुठेतरी विला बुक करूया आणि मज्जा करूया, फॅमिलीसोबत जाऊया, त्याच्यात गंमत आहेच. पण महाराष्ट्रात अशा कित्येक जागा आहेत जिथे आपण महाराष्ट्राचं पर्यटन खरं तर
समृद्ध करू शकतो त्याला भेट देऊन, त्या जागांना भेट देऊन. आणि महाबळेश्वर त्यातलंच एक ठिकाण आहे. महाबळेश्वर आपण वेगवेगळ्या कुणा ना कुणाच्या कुठल्या ना कुठल्या नातेवाईकाकडनं ऐकलेलंच असतं की रे आम्ही महाबळेश्वरला गेलो, आम्ही लग्नानंतर महाबळेश्वरला गेलो, आमचं हनीमून आम्ही महाबळेश्वरला साजरा केलं, किंवा आमची 50th अॅनिव्हर्सरी आम्ही महाबळेश्वरला केली. अशा बऱ्याच गोष्टी महाबळेश्वरमध्ये कुणी ना कुणी साजऱ्या करायला येत असतात, कारण ती जागा तुम्हाला ते साजरं करण्यासाठीचं एक वेदर, एक ॲम्बियन्स देत असते. अशा महाराष्ट्रात अनेक जागा आहेत ज्या तुम्हाला तिथे गेल्याशिवाय त्याचा वेदर काय आहे, त्याचा ॲम्बियन्स काय आहे, ती जागा किती समृद्ध आहे. जसं आपण कोकणाबद्दल म्हणतो की निसर्ग समृद्ध जागा आहे, अशा महाराष्ट्रात अनेक जागा आहेत. अनेक, काही ठिकाणी स्कल्पचर्स आहेत, वास्तू आहेत, काही ठिकाणी निसर्ग आहे, काही ठिकाणी मॅनमेड काही गोष्टी आहेत ज्या खरंच अवाक करणाऱ्या आहेत, आश्चर्यचकित करणाऱ्या आहेत. आपल्या महाराष्ट्रातच इतक्या सुंदर जागा आहेत की त्या आपण अजून बघितल्याच नाही. करेक्ट. आणि मला वाटतं की आपलं जे पर्यटन विकास मंडळ आहे त्यांनी हा उपक्रम राबवणं फार गरजेचं आहे. कारण आपण बऱ्याच जेनझीची पिढी आहे, त्यामुळे कुणी ना कुणी हे म्हणतच असतं की आपण गो टू स्वित्झर्लंड, आपण गो टू ॲम्स्टरडॅम. काही गरज नाही, महाबळेश्वरला या 2 डॅम बघा, खुश व्हाल. त्यामुळे ॲब्सोल्युटली महाराष्ट्रात खूप पर्यटन आहे. ते महापर्यटन कसं करायचं हे आपल्या हातात आहे. नक्कीच. आता तू जसं विचारलंस तसं मी एक प्रश्न विचारते, आर यू अ माउंटेन पर्सन ऑर अ बीच पर्सन? आय एम बेअरली अ पर्सन. नाही, बट आय एम अ बीच पर्सन. मला समुद्र फार आकर्षित करतो. आणि तुला काय आवडतं? मला सगळं आवडतं. कोकणाचे मला डोंगर आवडतं, मला नद्या आवडतात, मला समुद्र आवडतो, मला आकाशात फिरायला आवडेल, उडायला आवडतं, सगळं आवडतं. जे एक्सप्लोर करायला येईल ते सगळं आवडतं. अरे वा, क्या बात आहे. म्हणजे नक्कीच सगळं तुम्ही एन्जॉय करताय. आणि या उत्सवात काय नवीन करताय तुम्ही? काय असणारे परफॉर्मन्स, स्किट असणारे भारी काय? आम्ही एक छोटेखानी स्किट परफॉर्म करणार आहोत, जे खरं तर आम्ही खास या अशा लाईव्ह कार्यक्रमांसाठीच तयार केलेलं असतं, जे बाहेर तुम्ही कुठे टेलिव्हिजनला किंवा कुठल्याही डिजिटल पोर्टल्सवरती नाही पाहू शकत. त्यामुळे हे आणि हे स्किट जे आम्हाला लाईव्ह पाहायला येतात त्यांना त्याचा आस्वाद घेता येतो, असं आहे. आणि त्यानिमित्ताने तुमचं पण एक छान गेट टुगेदर आणि बाहेरचं एक आउटिंग झालं. तू, शिवाली आणि चेतना तिघं तुम्ही गाडीने आलात, तो व्हिडिओही पाहिला. एक छान आउटिंग पण झालं. खूपच भारी मज्जा झाली आम्हाला. जाऊ, एन्जॉय महाबळेश्वर असंच म्हणेन मी. थँक्यू सो मच. थँक्यू.